ओम गणपते नमः। श्री गणेश पुराण कथासागर अध्याय 5 ऋषी कुमाराची भेट। मागील कथासूत्राचा धागा धरून सूत ऋषी आर्तस्रोतजनास सांगू लागले की तिकडे मातापित्यांची आज्ञा शिरसावत मानून राजपुत्र हेमकंठ आपल्या नगरीकडे परतला आणि इकडे राजा सोमकांत त्यांची धर्मपत्नी सुधर्मा सोबत सुबल आणि ज्ञानमग्न हे दोन प्रधान सेवक निबिड अशा घोर अरण्यातून वाट काढीत पुढे निघाले। लवकरच ते सारेजण एका सरोवराच्या रम्य अशा परिसरात येऊन पोहोचले। तिथला सुंदर निसर्ग, गाणारे पक्षी, स्वानंदाने बागडणारी हरणे, पशु, नाना वृक्षलतांनी फळाफुलांनी बहरलेला तो परिसर पाहून राजा सोमकांतचे मन थोडे प्रसन्न झाले। त्याने दूरवर नजर टाकली तर त्याला त्याच परिसरात काही ऋषींचे आश्रम दिसले। राजा सोमकांतने त्या सरोवराच्या काठावरच थोडा वेळ विश्राम करण्याचा बेत बोलून दाखवला। प्रथम ते चौघेजण आनंदाने पुढे गेले। सरोवरातील जलदेवतेस वंदन करून त्यांनी प्रथम थोडे जलप्राशन केले। त्या जलप्राशनाने आणि हस्तपाद क्षालनाने त्यांना तजेला आला। राणी सुधर्माईने चटकन एक छानशी जागा पाहून ती स्वच्छ केली। राजा सोमकांत त्या जागेवर विसावला। राणी राजाच्या चरण दाबीत बसली। दोघे सेवक तोवर काही सुंदरशी फळे घेऊन आले। सर्वांनी समान वाटणी करून फलाहार केला। फलाहार, जलप्राशन अन प्रसन्न वातावरणाने थोडा सुखवलेला राजा जरासा आडवा झाला आणि त्याला चटकन झोप लागली। सेवकही जरासे इकडे तिकडे झाले। उरले ते निद्रस्त राजा आणि राणी सुधर्मा। ईश्वर चिंतन करीत सेवा करीत असलेल्या राणीस कसलासा आवाज आला। तिने ते आवाजाच्या रोखाने पाहिलं आणि ती पाहतच राहिली, कारण एक तेजस्वी ऋषिकुमार मोठ्या विनम्रपणे त्यांच्या दिशेने येताना तिने पाहिले। तो ऋषिकुमार मंद मंद पावले टाकीत त्यांच्याजवळ आला। त्याने हात जोडत अति नम्रतेने विचारणा केली, हे देवी, आपण तर राजघराण्यातली दिसता, मग आपण इकडे या वनात कसे काय येणे केले? त्यावर सुधर्मा त्यास म्हणाली, बाळ, अरे किती गोड आणि मधुर आहे रे तुझे बोलणे। परपिढीसाठी तुझ्या मनात किती करुणा आहे। बाळा, कोण तू? तुझे नाव काय? मातापिता कोण? तेव्हा राणीचा तो प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला, हे माते, माझे नाव च्यवन आहे। मी ऋषिभृंगी आणि त्यांची धर्मपत्नी पुलोत्तमा मातेचा पुत्र आहे। आमचा आश्रम इथून जवळच आहे। हे देवी, तुम्ही कोण? हा पुरुष कोण? तुमचे नाते काय? तुम्ही ते या वनात निघून येण्याचे कारण काय? देवी, हा पुरुष रूपाने तर सुंदर आणि राजबिंडा दिसतो आहे, पण त्याच्या शरीरावर ही शते कशाची? त्याला काय झाले आहे? जवान ऋषिपुत्राचे हे आस्थापूर्वक चौकशी करण्याचे कौशल्य पाहून राणी सुधर्मा देवी हिने सुद्धा कोणताच संकोच मनात न धरता त्या ऋषिपुत्रास आपण मूळचे कोण, इथे येण्याचे कारण काय, हा सारा वृत्तांत निवेदन केला। तो सारी माहिती सांगत असताना राणीचा कंठ दाटून येत होता। डोळ्यातून टपाटपा आसवे खाली पडत होती। राजा सोमकांत आणि राणी सुधर्मा यांची ती करुण कहाणी ऐकून ऋषिपुत्र च्यवन याच्या मनास अत्यंत दुःख झाले। तो कसल्याशा निश्चयाने पुढे होत म्हणाला, हे देवी, माझी तुम्हास एक विनंती आहे। तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा। मी पटकन माझ्या आश्रमात तेवढी पाण्याची घागर भरून नेऊन देऊन इथे परत येतो। कृपया आपण माझी प्रतीक्षा करा। पुढील कथा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। कमेंट्समध्ये ओम गणपते नमः असे लिहा।